कसे आहात सगळे? तोपर्यंत 2 मिनिटं गप्पा मारू. आज नेहमीप्रमाणे आपण अर्धा तास पुस्तक नाही वाचणार आहोत. पण मध्ये 10 मिनिटं पुस्तक आपण वाचणार आहोत. म्हणजे मॅडमनी सांगितल्यानंतर पुस्तक कसं वाचायचं त्या पद्धतीने आपण थोडं ट्राय करून बघणार आहोत की जमतंय का? बदल काही वाटतोय का? ठीक आहे? येस. नो प्रॉब्लेम. येस. मी एकदा ग्रुपवरती टाकते आणि मग आपण लगेचच एका मिनिटात सुरू करूया. मीटिंग सुरू होण्याच्या आधी एकच सूचना देते की आपण सगळ्यांनी माईक बंद ठेवूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित ऐकू येईल आणि जिथे गरज पडेल तिथेच आपण माईक सुरू करू. शक्यतो ट्राय करा की तुमचे चेहरे आम्हाला दिसतील म्हणजे थोडं सेशन इंटरॅक्टिव्ह होईल. ठीक आहे? येस. ओके. आणि हे सेशन रेकॉर्ड करण्याचा आपण प्रयत्न करतोय. झालं तर आपण रेकॉर्डिंग पाठवू ग्रुपवर. पण म्हणून कोणी मध्येच सोडून जाऊ नका. येस. नो प्रॉब्लेम. ज्यांना शक्य नाहीये त्यांना ठीक आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी जरा कॅमेरा सुरू केलेला बरा होईल. ओके. सुरू करूया आपण. पूनम रेडी? येस. रेडी सगळे? ओके. नमस्कार, मी पूनम राहुल गावडे. आज आपण पुस्तक प्रेमी जे सगळे या व्यासपीठावर जमलोय, या ऑनलाईन व्यासपीठावर, तर हा आपला 3रा शुक्रवार ज्यावेळी आपण पुस्तकांसोबत ही जर्नी हा प्रवास सुरू केलेला होता. तर आज आपण आपल्याला वक्त्या म्हणून या कार्यक्रमामध्ये लाभलेले आहेत स्मिता नाईक. या पेशानं निवृत्त शिक्षिका आहेत. त्यानंतर निवृत्तीनंतर म्हणजे स्वतःच्या शिक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द केल्यानंतर म्हणजे शिक्षकांबद्दल नेहमी असं बोललं जातं की शिक्षकांची करडी नजर, पण शिक्षकांच्या अशा या व्याख्येला कुठेतरी फाटा देऊन एक हळवी शिक्षिका अशी बाईंची कारकीर्द राहिलेली आहे. आणि त्याच ज्या हळुवारपणे, ज्या करुणेने त्या मुलांना हाताळत होत्या त्याच पद्धतीनं त्यांनी पुस्तकांना देखील मुलांप्रमाणे हाताळलेलं आहे. आणि मला वाटतं की पुस्तकं त्यांच्या वाचनाने, आपण म्हणतो ना की पुस्तकं वाचून आपण समृद्ध होतो, पण त्यांचं वाचन एवढ्या छान प्रकारचं आहे की पुस्तकं त्यांच्या वाचनाने समृद्ध झालेली आपल्याला या कार्यक्रमामधून दिसून येईल. निवृत्तीनंतर सुद्धा बाईंनी आपला प्रवास थांबवलेला नाही, तर स्वतःच्या घरी एक लहान मुलांसाठी वयोगट 4 ते 6 यासाठी एक किलबिल घर चालवतात, ज्यामध्ये पुस्तकांची मुलांना आवड अगदी कोवड्या वयामध्ये व्हावी हा त्यामागचा त्यांचा दृष्टिकोन आहे. स्वतः फक्त त्यांनी वाचन केलेलं नाहीये, तर लेखनही केलेलं आहे. अगदी भावनिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी मीही एक वाचलेलं त्यांचं पुस्तक की कुणासाठी कुणीतरी, ह्या पुस्तकाचं त्यांनी खूप सुंदर लेखन केलेलं आहे. त्यानंतर दीपक ज्योती नमस्ते म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये, बाईंच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्या व्यक्ती आल्या, जे काही प्रसंग आले त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांनी आपल्या निवृत्तीनंतर हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि दिला शब्द तुला हे पर्यावरणावर आधारित मुलांसाठी एक पुस्तक बाईंनी लिहिलेलं आहे. तर आज आपल्याला वक्त्या म्हणून फक्त पुस्तकांचं वाचन नाही, तर पुस्तकांना भावनिक दृष्ट्या किती जवळून आपण बघावं किंवा किती पुस्तकं आपल्या भावनिक दृष्ट्या जवळ असतात याची जाण आणि याची समज असणाऱ्या आज आपल्याला बाई वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. तर या ओळख करून मी दिलेली आहे. आता पुढचा जो कार्यक्रम आहे
तो बाईंनी स्वतः सुरू करावा अशी मी बाईंना नम्र विनंती करते. नमस्कार. पूनमने थोडी जास्तच ओळख करून दिलेली आहे. मागच्या शुक्रवारी मी पुण्यातून तुम्हाला भेटले होते आणि त्यावेळी मी त्या प्रशिक्षणामध्ये होते, जे पुस्तक मैत्रीचं प्रशिक्षण. तर हे पुस्तक मैत्री प्रशिक्षण याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. एक विषयाला सुरुवात करते अशासाठी की हा विषय खूप मोठा आहे आणि आपल्याला वेळ फार कमी आहे. तुमची इच्छा असेल तर नंतर पण आपण जॉईन होऊ. तर हे जे प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणाचं नावच आहे पुस्तक मैत्री. किती छान शब्द आहे. आणि हे प्रशिक्षणाबद्दल मी का सांगते तुम्हाला, तर हे फक्त मुलांसाठी नाहीये, तर वाचक म्हणून जे जे आहेत, ज्यांना ज्यांना वाचनाची आवड आहे, या सगळ्यांसाठी हा पुस्तक मैत्रीचा 4 दिवसांचा 9 दिवसांचा प्रशिक्षण वर्ग असतो. अशा प्रकारचं पुस्तक डिझाईन केलेलं आहे. आणि हे पुस्तक दिसतंय ना तुम्हाला, पुस्तकाचं नावच आहे पुस्तक मैत्री. आणि फलटणची जी प्रथम संस्था आहे, या संस्थेनं हे डिझाईन केलेलं पुस्तक आहे. कोर्स असतो त्यांचा 9 दिवसाचा आणि या 9 दिवसामध्ये ते आपल्याला वाचनही शिकवतात आणि वाचन कसं करावं. कारण त्यांनी गेल्या गेल्याच आम्हाला पहिला प्रश्न विचारला की साक्षरतेची व्याख्या काय. साक्षर म्हणजे आपण नेहमीच म्हणतो ज्याला लिहायला वाचायला येतं तो साक्षर, पण या साक्षर या व्याख्याची फार व्यापक व्याख्या आहे. कारण साक्षर म्हणजे काय, तर जो समजून उमजून स्वतःला प्रश्न विचारत स्वतःला समजून घे वाचनाची गोडी वाढवतो, त्याला वाचक म्हणायचं किंवा त्याला साक्षर म्हणायचं. तर अशा कुठे आपण बसतो, आपण वाचन करतो, पण वाचन करता करता आपल्याला अनेक प्रश्न पडले पाहिजे. ही बॅच दरवर्षी असते आणि दरवर्षी 9 दिवसांचा हा कार्यक्रम असतो. याचे 2 टप्पे असतात. पहिला असतो 4 दिवसाचा, जो मी मागच्या आठवड्यात केला, आणि दुसरा असतो तो 5 दिवसाचा, तो आमचा नोव्हेंबर मध्ये आहे. यामध्ये जे मार्गदर्शक आहेत ते मार्गदर्शक अत्यंत अभ्यासू, म्हणजे पूर्णपणे ज्याने वाचनासाठीच वाहून घेतलेला आहे. कारण त्यांचा हेतूच हा आहे की पुस्तक संस्कृती आहे, वाचन संस्कृती आहे, ही सर्व दूर पसरली पाहिजे. त्याच्यातलं एक वाक्य मला भावलेलं तुम्हाला सांगते, हे तुम्हालाही आवडेल. की असं म्हणतात की जेव्हा वातावरणात थंडी असते तर तुम्ही स्वतःपुरतं स्वेटर नका घालू, तर तुम्ही अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण करा की आजूबाजूचं सगळं वातावरण उबदार होईल, म्हणजे सर्वांनाच तो गरम कोट पांघरता येईल. वाचनाचंही असंच आहे की आपण संपूर्ण वाचन संस्कृती पसरवली पाहिजे. फक्त आपण वाचून ही संस्कृती पसरणार नाही किंवा वाचक वर्ग निर्माण होणार नाही. ही जी पुस्तक मैत्री हे जे प्रशिक्षण आहे ते वायब पुण्यामध्ये वारजे येथे ही संस्था आहे, त्यामध्ये होतं. उत्तम भोजन आणि निवासासह याची सोय केली जाते आणि हा मराठीतील पहिला अभ्यासक्रम आहे. तर जर खरोखरच कोणाला आवड असेल तर नक्की चला त्या ठिकाणी. आणि तिथे म्हटलेलं आहे पुस्तकावर की पुस्तकांसह काम करणाऱ्या प्रत्येकासाठी, तर काम करणारा नाही, मी म्हणते प्रत्येकाने स्वतःसाठी पहिल्यांदा हा पुस्तक मैत्रीचा कोर्स किंवा पुस्तक मैत्रीचं प्रशिक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता या ठिकाणी वाचन कसं करायचं, आता त्यांनी सांगितलं की वाचनाचा एक नमुना तुम्हाला दाखवला जाईल, पण तत्पूर्वी मी एक सजेस्ट करेन की आपण काय करतो की पुस्तक जे आहे ते पुस्तक वाचन करताना आपण डायरेक्ट पुस्तक घेतो आणि पुस्तक वाचन करायला सुरुवात करतो. तर आज मी माझ्यापासूनच आता सुरुवात करते. आज मी तुम्हाला जो एक छोटासा उतारा दाखवणार आहे वाचन करून, तर हा उतारा मी कोणत्या पुस्तकातून घेतलाय, म्हणजे वाचनाकडे जाण्यासाठी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कोणते टप्पे गाठत आपण गेलं पाहिजे, याची खूप सुंदर अशी माहिती आहे.
काही गोष्टी इतकी वर्ष सर्व्हिस करून नोकरी करून मलाही नव्यानं समजल्या, त्या मी आता तुम्हालाही सांगणार आहे. म्हणजे आपण हे करत असतो, पण पुन्हा एकदा समजल्यानंतर काय होतं, आपण त्याच्याकडे जास्त चिकित्सकपणे किंवा काळजीपूर्वकपणे पाहतो. तर या ठिकाणी मी आज जे पुस्तकाचं वाचन करणार आहे ते आहे वाचू आनंदे. आता हे वाचू आनंदे पुस्तक 2 भागामध्ये आहे. त्याचा हा पहिला भाग आहे, हा आहे पहिला भाग. आणि हे जे पुस्तक आहे यामध्ये पहिल्या भागावर एक वेगळं चित्र आहे. ह्याला आपण म्हणतो मुखपृष्ठ आणि याला आपण म्हणतो मलपृष्ठ. पुस्तक वाचण्यापूर्वी प्रत्येकाने मुखपृष्ठ मलपृष्ठ दोन्हीही चिकित्सकपणे पाहण्याची गरज आहे. या ठिकाणी हा जो भाग आहे हा भाग म्हणजे पुस्तकाचा कणा. खूप सुंदर व्याख्या सांगितली. बऱ्याच जणांना माहिती नसतं की हा म्हणजे पुस्तकाचा कणा आहे. आणि हा कणा व्यवस्थित आपल्याला धरता आला पाहिजे. म्हणजे पुस्तक धरण्यापासून आपण ते केलं पाहिजे. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा सुद्धा मी पुस्तक मुलं कसं धरतात या धरण्यावर माझा खूप कटाक्ष असायचा. म्हणजे मग पुस्तक दुमडणं, वाकडं तिकडं धरणं या गोष्टी नाही, तर पुस्तक नीट असं वाचन केलं पाहिजे. आता त्यानंतर आपण आतमध्ये काय बघतो, तर बऱ्याच वेळा आपलं काय होतं, घाईघाईमध्ये आपण डायरेक्ट वाचायला सुरुवात करतो. तर खरा जो वाचक आहे किंवा तुम्हाला वाचनाची जर खरी गोडी घ्यायची असेल तर पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्राचं खूप छान असं निरीक्षण करा. कारण हे मुखपृष्ठ फार बोलकं असतं आणि मुखपृष्ठावरून आपल्याला आतील गोष्टींचा कधी कधी अंदाज येऊ शकतो. नेहमीच येतो असं नाही, पण बऱ्याच वेळा अंदाज येऊ शकतो. मुखपृष्ठाचं आपण वाचन करायचंय, बघायचं नाही, वाचन करायचंय. कारण चित्र सुद्धा बोलकी असतात आणि त्या बोलण्यातून आपल्याला खूप काही सांगतात. म्हणून आपण मुखपृष्ठाचं वाचन करायचं असतं. त्यानंतर मलपृष्ठ बघायचं. मलपृष्ठावर सुद्धा काही पुस्तकांवर, बऱ्याच पुस्तकांवर चित्र असतात आणि हे सुद्धा बोलकं असतं. हे आपल्याला पुस्तकाच्या प्रदेशात घेऊन जायला खूप मदत करतं आणि आपली उत्सुकता वाढवतं. त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या हातात पण असतील पुस्तकं, नंतर बघा थोडीशी माहिती दिलेली असते. तर याला इथे दिलेली असते बघा, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि याला ब्लर्ब असं म्हणतात. तर हे लक्षात ठेवायचं आणि ही माहिती वाचून आपल्याला किंचित त्याची जाणीव होते. अरे हे पुस्तक छान आहे असं आपण म्हणू शकतो. इथं बघा. त्यानंतर पुस्तकाचे लेखक मात्र नक्की बघायचे. आपण बऱ्याच वेळा लेखकांची नावं विसरतो. अरे मी वाचले ते पुस्तक, पण कोणी बरं लिहिलं असेल. लक्षात घ्या, जो लेखक इतके कष्ट करून लिहित असतो तर त्या लेखकाची थोडीशी आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे. त्यामुळे लेखन कोणी केलेलं आहे, संपादन कोणी केलेलं आहे, कधी कधी अनुवादित पुस्तकं असतात, मग त्या पुस्तकाचा अनुवाद कोणी केलेला आहे हे सुद्धा बघणं म्हणजे त्या लोकांची घेतलेली आपण दखल असते. त्यानंतर कुठल्या प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे हे प्रकाशन सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळे दर्जा समजतो की अमुक प्रकाशनचं आहे, हा ते पुस्तक छानच असणार. कारण काही प्रकाशनं अशी आहेत की दर्जेदार पुस्तकांचीच ते छपाई करतात आणि यासाठी आपल्याला आतील पुस्तकाचा मजकूर काय असेल, अमुक प्रकाशनचा आहे म्हणजे ह्याचा दर्जा बाबा छान आहे असेल असं आपण त्या ठिकाणी मनामध्ये ठरवू शकतो. त्यानंतर हे पुस्तक कोणी प्रकाशित केलं, तर राज्य मराठी विकास संस्था, राज्य मराठी विकास संस्थेनं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ह्या झाल्या बाह्य गोष्टी. कधी कधी पुस्तकांना अनुक्रमणिका असतात आणि कधी कधी पुस्तकाला नसतात सुद्धा. तर पुस्तकाचे अनेक भाग आहेत ते आपण नंतर पाहूया. पण आता आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे आपण वाचन करायचं आहे, तर आपण लगेचच त्या गोष्टीकडे वळूया. तुमच्या काही शंका असतील तर नक्की मला विचारा. मी रेडी आहे पुढे तुमच्याशी बोलायला.
तर आपण हा भाग पहिल्यांदा बघूया. आता वाचन कसं करायचं, तर सगळेच जण बऱ्यापैकी अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. वाचन कसं करावं हे मी नव्याने शिकले. म्हणजे तुमच्याप्रमाणे मी पण आतापर्यंत वाचन करतच होते. आपण सगळेच जण वाचन करतो आणि म्हणूनच या ग्रुपला आपण जॉईन झालो आहोत, आवडतं म्हणून. पण बऱ्याच वेळा काय होतं की वाचन करताना आपण बऱ्याच गोष्टी विसरून जातो. मग त्या ठिकाणी वाचन करता करता आपल्याला अनेक प्रश्न पडले पाहिजेत. म्हणजे वाचनाची प्रक्रिया सुरू असताना आपल्या मेंदूमध्ये सुद्धा हे का बरं झालं असेल, कसं झालं असेल, असे प्रश्न पडले पाहिजेत. आणि यासाठी आपण वाचतानाच अत्यंत काळजीपूर्वक आणि आपल्याला समजेल असं आपण वाचन केलं पाहिजे. तर जर तुमची सर्वांची संमती असेल तर मी एक छोटासा उतारा आहे तो तुम्हाला वाचून दाखवणार आहे. चालेल ना? चल, एक छोटासाच उतारा घेतला, अगदी अर्ध्या मिनिटाचा आहे, कारण खूप वेळ मी वाचनात घालवणार नाहीये. हा जो मी उतारा घेतलेला आहे तो आता मी तुम्हाला वाचू आनंदे भाग 1 दाखवला ना, हा भाग 1 आहे, दिसला? आणि हा भाग 2 आहे. हे पुस्तक जर नसेल तर मुद्दाम वाचा, कारण याच्यामध्ये ना बऱ्यापैकी संग्रहित असे उतारे घेतलेले आहेत. चांगल्या चांगल्या लेखकांचे लेख आहेत. खूप वर्ष झाली हे पुस्तक घेऊन. चिन्मयी मॅडमनीच हे घेतलेलं आहे. तिच्या लहानपणी हे पुस्तक घेतलेलं होतं. मला नव्याने कळल्यावर पुन्हा एकदा मी हे पुस्तक आज काढलं, मुद्दाम कपाट झटकलं आणि पुस्तकं काढली. पुन्हा नव्याने या पुस्तकाची म्हटलं ओळख करून घ्यावी म्हणून हे पुस्तक घेतलं. आणि याच्यातील वर्हाड पान नंबर 29 वर आहे. तुमच्याकडे नसलं तरी फक्त ऐका. वर्हाड हा जो एक प्रांत आहे, पश्चिम विदर्भातील एक ऐतिहासिक आणि भौगोलिक हा प्रदेश आहे. आणि या प्रदेशावर लेखक केशव मेश्राम ऐकून तुम्हाला माहित असतील, कारण यांनी बऱ्यापैकी दलित साहित्य चळवळीतील हे अत्यंत नामवंत असे लेखक आहेत. आणि या केशव मेश्राम यांनी त्या ठिकाणचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन कोणत्या शब्दात केलेलं आहे आणि आम्हाला काय प्रश्न पडले पाहिजेत याच्या संदर्भात. तर मी एक मला जसं जमतं तसं वाचन करते. तुम्हाला आवडतं की नाही तेवढं बघा, आणि त्यातही काही असेल तर मला नक्की सांगा, आपण नंतर बोलू. सुरुवात करते हा. वर्हाड. वर्हाड काळ्याभोर जमिनीचे, पांढऱ्या शुभ्र कापसाचे, गळीताच्या धान्याचे, धगधगत्या उन्हाचे, पाण्याच्या दुर्भिक्षाचे. सिद्धार्थनगर हे नाव त्या वस्तीला दिले गेले होते, तरी अख्खे शहर आता तिला ओळखायचे ते धेडपुरा म्हणूनच. त्याच सिद्धार्थ नगरात सकाळची लगबग आता उताराला लागली होती. मिल मध्ये काम करणारे स्त्री पुरुष कामावर निघून गेले होते. रात्रपाळीहून परतलेले बापे मंडळी अजून गाढ झोपेतच होते. वस्तीतील 8-10 पोरे डोळे चोळत, चड्ड्या सावरत, हातातील दप्तराला झपोले देत, टंगळ मंगळ करीत म्युन्सिपाल्टीच्या शाळेत रवाना झाली होती. नगरातले उरलेले लोक आपापल्या घरासमोर बसून खळाखळा चुळा टाकत होते. घशात बोटे खुपसून चित्र विचित्र आवाज काढत होते. कोळसा, राखुंडी व चिलमीच्या गुलाने दात घासत होते. हे वाचन. आता हा छोटासाच उतारा आहे, पण मी नव्याने वाचायला लागले. मगाशी जसं सांगितलं तुम्हाला तसं मला एक नवी दृष्टी मिळाली या पुस्तक मैत्री अभ्यासक्रमातून. कोणकोणते प्रश्न पडले मला, म्हणजे कसं वाचायचं आहे आणि आपल्याला कोणते प्रश्न पडले पाहिजेत. तर माझ्या मनात विचार सुरू झाले, वर्हाड कुठे बरं आलं असेल हे वर्हाड? आपल्याला सर्वसाधारण माहित आहे, पण तेव्हाच वर्हाड कसं होतं? पांढरा शुभ्र कापसाचे,
मी हा शब्द शोधला, पांढऱ्या शुभ्र कापसाचे. म्हणजे मला थोडं असं वाटलं वाचताना की त्या ठिकाणी नुसता माळरान होतं, कारण पुढचं वाचलं नव्हतं ना मी, त्याच्यामुळे पांढऱ्या शुभ्र कापूस का बरं म्हटलं असेल. मग मी गुगलला जाऊन शोधलं, म्हणजे पुस्तक काय काय करायला लावतं बघा, का बरं म्हटलं असेल. तर वाचता वाचता हे करायचं नाहीये तुम्ही, मला पडलेल्या प्रश्नांची मी नंतर उत्तरं शोधली आहेत. तर त्या ठिकाणी कापूस पिकवला जायचा आणि त्यामुळे त्याला पांढरा शुभ्र कापूस, गळिताची धान्य तयार व्हायची, म्हणून गळिताच्या धान्याचा आणि प्रचंड ऊन. मला प्रश्न पडला, इतक्या धगधगत्या उन्हात ही लोक कशी बरं राहत असतील. आणि पाण्याचं दुर्भिक्ष, 4 दिवस पाणी नाही आलं किंवा 1 दिवस पाणी नाही आलं आपल्या नळाला, तर आपली काय अवस्था होते. बापरे, म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या या भागामध्ये हे लोक राहत होते. सिद्धार्थनगर इतकं सुंदर नाव असून त्या नगराला धेडपुरा असं का बरं म्हणत असतील. काय मानसिकता असेल त्याच्या पाठीमागे. सिद्धार्थनगर हे सुंदर नाव आहे, मग तरी सुद्धा धेडपुरा म्हणून ओळखायचे. याच्या मागे काय लॉजिक असेल बरं त्यांचं. सकाळची लगबग उताराला लागली होती, म्हणजे हळूहळू थांबली होती असं असेल का. मिलमध्ये काम करणारे स्त्री पुरुष निघून गेले होते. हा, म्हणजे हा संपूर्ण भाग हा मिल मध्ये काम करणारा होता, मिल कामगार होता, गिरणी कामगार होता. आणि रात्रपाळी झालेली बापे मंडळी अजून झोपेतच होती, उठलीच नव्हती. बापरे, म्हणजे सकाळी बायका पुरुष सगळे कामावर गेल्या, उठणारे आता उठणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जीवनाचं चित्र असं थोडं डळमळीत, असं डळमळीत नाही म्हणता येणार, पण अस्थिर असलेलं मला या ठिकाणी जाणवलं की काय हे लोक जगत असतील जीवन. वस्तीतील 8-10 पोरे डोळे चोळत, चड्ड्या सावरत, हातातल्या दप्तराला झकोले देत आणि टंगळ मंगळ करत म्युन्सिपाल्टीच्या शाळेत निघाले होते. आता या वाचनावरून त्या सर्वांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आपल्या लक्षात येते. त्यानंतर बघा, नगरातले उरलेले लोक साधारणपणे जर अशा झोपडपट्टी भागामध्ये तुम्ही जर कधी फिरला असाल, मला माहित नाही कारण आम्ही गावात राहतो, हे वर्णन एवढंच मला माहित नाही, पण कधीतरी अशी झोपडपट्टीतून एक दोनदा फेऱ्या झाल्यानंतर कळलेलं आहे. तर हे त्यांचं दररोजचं होतं. ते खळाखळा चुळा टाकत होते, चित्र विचित्र आवाज काढत होते आणि दात घासण्यासाठी काय वापरत होते. कोळसा वापरत होते, राखुंडी वापरत होते आणि चिलमीचा गूल वापरत होते, चिली मोडत होते. त्या काळातला, म्हणजे लेखक आहेत 1937 मधले, त्या काळातलं हे वर्णन आहे. एक सामाजिक आर्थिक परिस्थिती आपल्याला या पुस्तकातून लक्षात येते आणि आपलं मन थोडं विदीर्ण होतं. अरे बापरे, म्हणजे आता आपण जे एक सुखकर जीवन जात आहोत, तो त्याची नकळत आपल्या मनामध्ये तुलना होते आणि आपण स्वतःला भाग्यवान समजायला लागतो. तर अशा प्रकारचं हे माझं वाचन झालेलं आहे. तुम्हाला आयोजकांनी 10 मिनिटं दिलेली आहेत, तर तुम्ही तुमचं वाचन करा, त्यानंतर आपण बोलू. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. कुणाला काही प्रश्न आहेत का? समजलंय काय करायचंय वाचनामध्ये आता आपल्याला? कळलंय? येस, ओके. साधारणपणे मला जेवढं समजलंय पटकन सांगते, म्हणजे जर कुणाला कळलेलं नसेल तर अंदाज येईल. ते पुस्तक वाचत असताना जसं मॅडमनी सांगितलं तसं पुस्तकाचा कणा, मुखपृष्ठ, मलपृष्ठ हे सगळं छान व्यवस्थित बघा. जसं आपण नेहमी म्हणतो की लेखक लिहून घ्या किंवा अनुवादक आहेत तर ते लिहून घ्या, ते आज फक्त बघा. ठीक आहे, कुठला प्रकाशक आहे हे बघा. आणि हे सगळं झालं की जे वाचन थोडंसंच करा, पण जे वाचन तुम्ही कराल त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत किंवा त्याचा जो अंदाज आपल्याला लागायला हवा तो आपल्या प्रश्नांनी मला वाटतं लागेल. सो ते प्रश्न काय आहेत ते सुद्धा मनामध्ये येत राहू देत ते वाचत असताना. ठीक आहे, त्यानंतर मला वाटतं मॅडम पुढचं घेतील. चालेल?
कळलंय प्रत्येकाला? येस, ओके. थोडीशी रिव्हिजन केली. हा, आता मी 10 मिनिटाचा टायमर आज माझ्या फोनमध्येच लावते, ठीक आहे? कारण आपण नेहमी 25 मिनिटाचा लावतो, तर आता 10 मिनिटाचा मी लावते आणि मग आपण पुढचं सेशन कंटिन्यू करू, ठीक आहे? येस, एकच मिनिट. ओके, 10 मिनिटं झालेली आहेत. आपण थांबवू शकतो वाचन आणि पुढचं सेशन सुरू करू शकतो. झालं सगळ्यांचं वाचून? डन? ओके, येस. मॅडम घ्या. आज वाचन करताना काही वेगळं जाणवलं का? म्हणजे आपण नेहमीच जे वाचन करतो त्या वाचनामध्ये आणि आता जे काही 10 मिनिटात वाचलं, यामध्ये तुम्हाला काही स्वतःला फरक जाणवला का? आणि जाणवला असेल तर तो कोणता फरक जाणवला? येस, अनम्यूट करून बोलू शकता. हो, अनम्यूट करून बोला. वाचलं ना सगळ्यांनी? नवी दृष्टी मिळाली. येस, मंदाकिनी मॅडम. येस, हा, मी बोलू का? मी आता एक इंग्लिश पुस्तक वाचायला घेतलंय. हा, त्याच्यामुळे आता कालच वाचायला घेतलं. त्याच्यामुळे आजच मला कळलं की कसं वाचायला पाहिजे ते. एकतर थँक्यू. इंग्लिश जरा कळायला पण कठीण असतं, पण तरी मला थोडं समजतंय ते. आणि तुम्ही जे गाईड केलं ना की प्रश्न पडायला पाहिजे आपल्याला, तर मी एकदम सुरुवातीपासून ते वाचायला घेतलं. आता मी मीटिंगला सुरुवातीपासून नव्हते, म्हणजे मला सुरुवातीचा काही भाग गेलाय मीटिंग हा, मधला. हा, हा. पण प्रश्न पडायला पाहिजे इथपासून मी ऐकलं तुमचं आणि मला ते कळलं. अरे वा, छान तर छान आणि सर्व वाचते आता, वाचेल. छान हो, छान. ठीक. आणखी कोणाला काय? श्रीकांत पवार, मोर क्लॅरिटी. मी बोलू का? हा, बोला ना. मी हे शांत मन आनंदी जीवन हे पुस्तक वाचत होते. तर पहिल्यांदा जे सांगितलं तुम्ही की मुखपृष्ठ, मलपृष्ठ व्यवस्थित वाचून घ्यायचं कणा पुस्तकाचा, तर मला वाटलं की मलपृष्ठामध्येच बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या म्हणजे आयुष्याचं सार म्हणून बघता येतील एका ओळीत, अशाच होत्या. आणि मी ते पुस्तक आता कितीतरी दिवस वाचते पण त्या ओळींकडे लक्षच गेलं नाही. अरे, दुसरं म्हणजे मी असं खूप वाचत होते आतापर्यंत की खूप वाचल्यावर मला गहनता समजत जाईल, अधिक समजत जाईल. पण असं ज्यावेळी प्रश्न विचारून वाटतो ना, त्यावेळी एका एका वाक्यामध्ये ती गहनता आहे किंवा ते सौंदर्य आहे किंवा जे आपण शोधत असतो. आता मी सेल्फ हेल्पची पुस्तकं वाचते जास्त. तर ती भरमसाठ पुस्तकं वाचण्यापेक्षा किंवा जास्त वाचण्यापेक्षा एका पॅराग्राफ मध्ये सुद्धा आपल्याला मदत करणाऱ्या गोष्टी मिळून जातील असं वाटलं. पुन्हा एकदा मुखपृष्ठाकडे येते तर त्याचं मी निरखून बघितलं तर एका माणसाचं चित्र एका झाडाखाली दिलेलं आहे. एकदम छोटीशी ती व्यक्ती आहे आणि बाकीचं जे छान आयुष्य आहे ते वर आहे. तर पुस्तकामध्ये जे काही आहे ना ते हे रिफ्लेक्शन आहे त्याचं, की आपण छोटेसे बिंदू आहोत या जगातले आणि जे आयुष्य आहे ते खूप सुंदर आहे. तर पौर्णिमेचं चांदणं असं हे दाखवलेलं आहे. तर त्यावरून ना पुस्तकाशी जास्त आपण म्हणजे बोधके होतो आपण त्या पुस्तकाशी असं वाटलं. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही पान नंबर सांगितलं की पान नंबर 1 म्हटलं तुम्ही त्या पेज नंबरवर. तर मी कधी पान नंबर असं लक्षात ठेवत नाही, म्हणजे कितव्या पानावर मी आहे, मी सरळ वाचते. पण ह्यावेळी आवर्जून मी पान नंबर बघितलं ना तर ते छोटेसे त्या पुस्तकांच्या धड्यांचे टायटल्स दिले. तर एवढं सुंदर आहे ना की प्रश्न विचारलाय तिथं की मी इतका व्यस्त का असतो, असं आपण स्वतःला विचारलं तर बरीच उत्तरं मिळतील. दुसरं बघितलं
तर भावनांशी मैत्री करा, जे माझ्यासाठी आता खूप छान पद्धतीने उपयोगी पडेल असं मला वाटलं. तर मी खूपच मला हे सरप्रायझिंग होतं की अशा प्रकारे वाचणं आणि आता ते करणं. त्यामुळे मला हा खूप छान अनुभव आला अवघ्या 10 मिनिटांमध्ये. धन्यवाद. थँक्यू बाई. धन्यवाद. धन्यवाद. वा वा. आणि हे सगळं तू सांगितलंस त्यामुळे आम्हालाही हो. त्या पुस्तकाबद्दल इतकं छान समजलं. येस. अजून कोणी? मी बोलू का? हो हो. सगळ्यात आधी खूप सुंदर उपक्रम आहे. कारण काय बोलता म्हणजे सॉरी वाचायला लागल्यापासून काय आतापर्यंत वाचतच आहोत आपण, पण नेमकं ते कसं वाचावं हे आज कळलं. आणि आत्ता माझ्याकडे जे पुस्तक आहे म्हणजे आत्ताच पहिल्यांदाच माझ्या हातात पडलंय ते, आणि एक अनुवादित पुस्तक आहे. एडवर्ड दे बोनो या लेखकाचं हाऊ टू हॅव ए ब्युटिफुल माइंड. तर या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. एक मिनिट, मी कॅमेरा ऑन करते. इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. आणि त्याला जे मुखपृष्ठ आहे ना, त्या मुखपृष्ठावर हे बघा एक चित्र आहे आणि ती अळूची पानं आहेत आणि अळूच्या पानामधलं ते एक फूल आहे. ते मलाही माहित नव्हतं की हे अळूचं फूल आहे ते. तर परवा दिवशीच मी एक स्टेटस बघितला आणि तेव्हाच मी पाहिलं की हा फोटो त्याने ठेवलेला, म्हणजे हा फोटो नव्हे, अळूच्या फुलाचा. आणि मी एक विचारलं की हे फुल कशाचं आहे, तर ती मुलगी मला म्हणाली की हे अळूचं फुल आहे. आणि नेमकं तेच आता मला इथे दिसलं. आणि याच्यातून असं त्यांना दाखवायचं आहे की पुस्तकाचं नाव आहे सुंदर मन. की अळू म्हणजे आपण म्हणजे माहीतच आहे आपल्याला अळू म्हणजे खाच, पण त्या अळूला इतकं सुंदर फुल येतं, खूपच सुंदर आहे असतं फुल अळूचं. तर हे याच्यातून दाखवायचं आहे असं वाटतं. कारण या पुस्तकाचं जे मलपृष्ठ आहे, या मलपृष्ठावर थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर ती मी आता वाचली आणि नंतर मी पुस्तक चाळलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की पुस्तकात जे दिलेलं आहे त्याचा सगळा सारांश या मलपृष्ठावर दिलेला आहे. आणि त्यात असं म्हटलंय की म्हणजे वेळ नाही ना जात आहे, मी एवढं बोलते. बोला बोला. तर त्यात असं म्हटलंय की आपण स्वतःला आकर्षक करण्यासाठी कपड्यांवर, सौंदर्य प्रसाधनावर, आहारावर, व्यायामावर अमाप पैसा खर्च करतो. पण सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या बिनखर्चाच्या एका गोष्टीकडे मात्र आपण साफ दुर्लक्ष करतो. ते घडवायला फारसा वेळही लागत नाही, ते आहे सुंदर मन. छान. आणि हा सारांश इथे आहे. आणि याच्यावर ना आतमध्ये ह्या पुस्तकामध्ये एवढे मुद्दे दिलेले आहेत की आपण बोलायचं कसं. आता जन्माला आलो, बोलायला सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत बडबडतोय. पण नेमकं कसं बोलायचं, संभाषण करायचं असेल तर कशी सुरुवात करायची, प्रश्न कसे विचारायचे, हे सगळं याच्यात दिलेलं आहे. आपलं व्यक्तिमत्व आपण कसं घडवायचं हे बघितल्यावर मला असं वाटलं की अरे खरंच हे पुस्तक वाचण्याची फार गरज आहे आपल्याला, कारण यातलं काहीच माहित नाहीये. तर एक वाचनाची दृष्टी मिळाली. आणि खरंच मी तुम्हा आयोजकांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करते की खूप सुंदर उपक्रम आहे आणि हा असाच चालू ठेवावा, म्हणजे आमचं नक्की सहकार्य मिळेल. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू. धन्यवाद. आम्हाला हे पुस्तक वाचनाची खूपच उत्सुकता निर्माण झालेली आहे. सर्वांना झाली असेल असं वाटतं. छान छान मस्त. येस, नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. आपण आपल्या रेग्युलर मीटिंग मध्ये ओळखी करून घेतो, पण आज आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. पण मी असं म्हणेन की जे जे लोक आज जॉईन झाले आहेत ते पुढच्या शुक्रवारी सुद्धा जॉईन व्हा, म्हणजे तुमची सगळ्यांची आम्हाला ओळख करून घेता येईल. एकच ओळख मी करून देते. जे व्यक्तिमत्व आज इथं आपल्याला लाभलेलं आहे ते म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळमध्ये व्याध हे साप्ताहिक निघतं आणि या साप्ताहिकाच्या संपादिका संजीवनीताई देसाई या इथं उपस्थित आहेत. मॅडम जरा व्हिडिओ ऑन करा आणि तुम्ही पण बोला 1 मिनिट.
तर त्या संजीवनी देसाई, आणि खरं सांगू का, आम्ही कितीतरी गप्पा करत असतो, पण आज मी त्यांना प्रत्यक्ष व्हिडिओ बघते. तर अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेलं आहे. तर आपल्या संपूर्ण ग्रुपच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करते आणि अभिनंदन करते की या वयात सुद्धा त्यांची जी तळमळ आहे वाचनाप्रती ती इथं दिसून येते. धन्यवाद मॅडम आणि स्वागत तुमचं. तुम्ही म्यूट वर आहात, तिथे एक माईक 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 ऑन करा, अनम्यूट करा. बोलतायत त्या पण नाही नाही, त्या कोणाची तरी मदत घेत आहेत बहुतेक. हा हा हा. व्याध या साप्ताहिकाला 67 वर्ष पूर्ण झाली आहेत. सर्वांच्या माहितीसाठी सांगते, 67 वर्ष सोपी गोष्ट नाहीये. तर आणि आज त्या संपादन करतायत, त्याचं खूपच अभिमानाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला कोणाला लेख वगैरे पाठवायचं असतील ना तर नक्की व्याधकडे पाठवा. आपल्याला एक छान व्यासपीठ मिळालेलं आहे. ते अनम्यूट होत नाहीयेत, त्यामुळे होत नाहीये. हा होत नाहीये. अरे वा. झालं झालं आता पण. आलं का? झालं. येस येस. नमस्कार. मी पुष्कळ माझी स्तुती केली, एवढी काय मी नाहीये, पण मला फार बरं वाटलं. हा खरोखरच सुंदर उपक्रम आहे, यात शंकाच नाहीये. वाचनाची दृष्टी याच्यातून मिळाली. खरं मी पण पुस्तकं वाचते, पुष्कळ वाचते, पण अशा तऱ्हेने मी कधीच वाचलं नव्हतं. पहिल्यांदाच हे मला कळलं. आभारी आहे मॅडमांचे, मी आभार मानते त्याबद्दल. आणि मला पुष्कळ गोष्टी यात सांगितल्या. मी म्हटलं की मला पण उत्सुकता वाटली आणि मी लगेच ग्रुप जॉईन केला. आणि मला पुष्कळ बरं. आज मी बाहेर आहे, माझ्याकडे कोणतेही पुस्तक वाचायला नाही, तरी पण मी माझ्या मुलीकडे आहे आणि हे मी तिच्याकडून एक पुस्तक घेतलं, योगी कथामृत. हे पहिल्यांदा वाचलेलं होतं आणि मला त्याच्यातले बारकावे कसे वाचावे, काय करावे, कसे प्रश्न विचारावे, तर मलाही कधी कळलं नव्हतं. ते मला आजच्या तुमच्या सेशन मधून कळलं. त्याबद्दल मी तुमचे फार आभारी आहे. आणि तुमच्या मुलीची पण ओळख झाली आणि बाकीच्या इतरांची पण ओळख झाली, त्याबद्दल आभार. सांगणारे थोडे धन्यवाद, खूप छान. तुम्ही आमच्या उपक्रमाला जॉईन झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि अशीच तुमच्यासारखी मोठी मोठी व्यक्तिमत्व आम्हाला जॉईन होत राहू देत, म्हणजे तुमचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत जाईल. असंच मी म्हणेन की ज्यांना कुणाला बोलायचं आहे, काही छान टॉपिक्स आहेत तुमच्याकडे. येस येस मॅडम, बोला. बोलताय काही? हा बोला. मला काय मोठी व्यक्ती काय मी नाहीये, पण हे सगळं बघून मी फार छोटी असं वाटायला लागलंय. सुंदर. मी असं कधी वाचलंच नव्हतं पुस्तक. प्रत्येक प्रश्न, असे प्रश्न मला कधी पडलेच नाही, वाचत नाही. त्यामुळे मला फार मोठेपणा, तुमचा मोठेपणा वाटतो ते मला दृष्टी दिल्याबद्दल. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. मला नवी मिळाली म्हणून मी ती तुमच्यापर्यंत पोहोचविली. प्रश्न असले तर मग ग्रुप म्हणजे नंतर विचारले तरी चालतील. काढून ठेवा, आपण नक्की उत्तर देऊ त्याची. ठीक, चालेल मॅडम. येस, ओके. तर मी सगळ्यांना असं आवाहन करत होते की जर कुणाला या व्यासपीठावरती यायचं असेल, बोलायचं असेल, काही वेगळा टॉपिक असेल तुमच्या मनामध्ये, तर माझ्यापर्यंत पोहोचा. अगदी पर्सनल मेसेज केला तरी चालेल. आपण ठरवूया अशा पद्धतीचं सेशन आणि नक्की तुमचं ही एक सत्र आपण आयोजित करू शकतो. म्हणजे आज मला वाटतं की आजपर्यंत आपण वाचत होतो, 25 मिनिटं पण गेले, 2-3 आठवडे आपण वाचत होतो, पण आता आपल्याला याच्या पुढे लक्षात येईल की कसं वाचायचंय नेमकं. त्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला त्या पुस्तकांमधून अजून जास्त पद्धतीने आपल्या आतमध्ये काय काय घ्यायचं आहे हे लक्षात येईल, नाही का? येस.
हो. अजून कोणाला काही प्रश्न असतील, इथे काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता. नाईक मला मॅडम एक ना. विचारायचं आहे येस. मला एक विचारायचं आहे. हा. आता या बाई बोलल्या ना की त्यांनी एक पुस्तक वाचलं, त्या पुस्तकाचं नाव पाहिजे मला. अं, मंगल मंगल जोशी. हा, सुंदर मला मन. त्या सुंदर पुस्तकाचं नाव आहे सुंदर मन. लेखक आहेत सुभाष जोशी. सुभाष जोशी. अच्छा, आणि थँक्यू. ते इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे एडवर्ड अच्छा. दे बोनो या लेखकांचं. आणि सगळेजण. हा, बोल. मेहता पब्लिशिंग हाऊसिंगचं आहे प्रकाशन. ठीक. ओके ओके. येस. ठीक. सगळेजण ग्रुपवरती ऍड आहेत ना आपल्या सायकोलॉजी बुक क्लब वरती. हा, येस. जी जी पुस्तकं तुम्ही वाचता आहात त्याचा एक फोटो आठवणीने पाठवा. बाकी तुम्ही काही नाही लिहिलं तरी चालेल त्याबद्दल, पण एक फोटो पाठवा म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल की ही पुस्तकं आहेत. ज्यांचा जे कोणी शोधत असतील की अजून काय वाचायला मिळेल त्यांना सुद्धा. आता जसं पूनम आणि मंगल मॅडमनी सांगितलं तसं आपल्याला बरीच पुस्तकं माहितीही नसतात, नाही का? तर आपल्याला अशा हो. पुस्तकांची ओळखही होते आणि आपल्याकडे संग्रह राहील. आणखी थोडीशी ओळख पटकन करून देते की ज्यांच्या बरोबर आता तुम्ही बोललात मंगल मॅडम, मंगल नाईक जोशी या तरुण भारतच्या उपसंपादक आहेत. तर एक नवीन ओळख कुठच्या? तुम्हाला झाली. मंगल नाईक जोशी या आपल्या सावंतवाडीला. सावंतवाडीमध्ये त्या उपसंपादक पदावर काम करत आहेत. खूप खूप वाचन आहे, लेखन आहे. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. येस, नक्कीच. आज आज कोण कोण नवीन जॉईन झालंय, नव्याने कोण कोण जॉईन झालंय, एकदा हँड रेज करता का? मृदुल मॅडम ना, मृदुल मॅडम, तनुप्रिया मॅडम. ओके, येस, ओके. मी पण नव्याने जॉईन झाले. हा, येस येस, बरोबर. थोडासा वेळ आहे देसाई. आपल्याकडे. अजून काही पुढे सांगणार आहात नाईक मॅडम? हा, तुम्हाला काही जे प्रश्न पडले असतील आता कदाचित नाही नंतर सुचू शकतो, तर ते नक्की नोट करा आणि विचारा. आणि तुम्हाला जर अशा अधेमध्ये काही टिप्स हव्या असतील आपल्या या वाचन आपल्या या ग्रुपमध्ये तर नक्की सांगा. म्हणजे त्या पद्धतीनं मग मी अधेमध्ये करेन. जेवढं मला काही समजलंय ते मी तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्की प्रयत्न करेन की फोन ज्याच्यामुळे नंबर द्याल का? हा मॅडम. तर फोन नंबर मिळेल का कुणाचा? तुमचा? हो, माझा आहे मॅडम तुमच्याकडे. मंगल नाही, नाही. हा मंगल नाही, पाठवते मॅडम तुम्हाला. हा, नंतर द्या. ओके, हा पाठवते. तर मध्ये मध्ये एकेका टॉपिक बद्दल आपण बोलत जाऊया की जेणेकरून तुम्ही एक समृद्ध वाचक बनाल. आणि आपल्याला हा ग्रुप समृद्ध वाचकांचा बनवायचा आहे, जेणेकरून सगळ्यांचंच चांगलं योगदान राहील. तर मला नक्की सांगा जर तुम्हाला आवडलं असेल तर अधेमध्ये पुन्हा आपण कधीतरी या संदर्भात चर्चा करूया, बोलूया. येस, धन्यवाद. नक्कीच नक्कीच. आभार प्रदर्शन आणि बाकीच्या गोष्टींच्या आधी मी असं जाहीर करते की आपले पुढे जे आपण दर शुक्रवारी भेटणार आहोत त्यावेळी आपण एक 10 मिनिटं मॅडमना देऊया की अजून काही टिप्स असतील, अजून काही सांगायचं राहिलं असेल तर त्या पहिल्यांदा आपल्याला सांगतील आणि मग आपण तशा पद्धतीने वाचन सुरू करूया. चालेल का सगळ्यांना? येस. मी बोलू का जरा? हो हो हो, नक्कीच. येस. मला सुरुवातीचं मी ऐकलं नाहीये, तर तुम्ही ग्रुपवरती पाठवाल किंवा आता सांगू शकाल का? सुरुवातीचे काही मिनिट मी नव्हते. ओके ओके, येस. आजच्या सेशनचं आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे, ते मी ग्रुपवरती पाठवते. ओके, चालेल. ठीक आहे. येस, थोडक्यात सांगायचं असेल तर मॅडम कुठून ऐकला तुम्ही? मी सध्या लंडनला.
नाही नाही म्हणजे कुठून स्टार्ट झालं इथे जॉईन झाला तेव्हा? हा तुम्ही प्रश्न पडतात आपल्याला, प्रश्न पडायला हवे. हा ठीक आहे. मग वाचन उतारा वाचला तो ऐकलात ना तुम्ही? हो हो हो. हा ठीक आहे. मग बाकीचं काय नाही, फक्त पुस्तकाचं मुखपृष्ठ, मलपृष्ठ आणि हा पुस्तकाच्या संदर्भात कुठे बघितलं पाहिजे, मुखपृष्ठाचं वाचन, मलपृष्ठाचं, जे आता पूनमताईंनी आणि मंगलताईंनी आपल्याला सांगितलं ना, होय तोच त्याचा आढावा आहे. हा, आणि नंतर मी डायरेक्ट वाचनाकडे गेले. येस, मी रेकॉर्डिंग पाठवते. ठीक आहे, ओके. म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यांना उजळणी करायला मिळेल. आता आपण फक्त थँक्यू. नवीन जे लोक जॉईन झालेले आहेत, पटकन आपण ओळख करून घेऊया. चालेल? येस. तनुप्रिया मॅडम. हॅलो. हा, नमस्कार. बोला. नमस्कार. मी डॉक्टर तनुप्रिया. मी BAMS प्रॅक्टिशनर आहे. उरण, जिल्हा रायगड येथे प्रॅक्टिस करते. आणि डॉक्टर यश वेलणकर यांच्या थ्रू ह्या ग्रुपची माहिती मिळाली आणि तेव्हा जॉईन झाले होते. तेव्हापासून आहे, ग्रुपवर आहे. फक्त वाचनाची खूपच आवड आहे, पण ग्रुपवर ॲक्टिवली काही टाकता येत नाही, पण आतापासून टाकेन. येस, नक्कीच नक्कीच. स्वागत आहे तुमचंही. आणि जॉईन होत राहा, म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आपल्याला इथे सापडतं. बोलताना पुस्तक जरी आपण वाचलं तरी त्याच्यानंतर आपण थोडा वेळ बोलतो, त्यामुळे प्रत्येक जण जे स्वतःच्या पुस्तकाबद्दल सांगतं त्यामधूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं. त्यामुळे प्रत्येकाने जॉईन होत राहा जेव्हा जेव्हा शक्य होईल. दर शुक्रवारी आपण भेटतो 8:20ला, आणि 1 तासाभराचं ते सेशन असतं. पुढची पहिली 25 मिनिटं आपण वाचन करतो आणि नंतर आपण एकमेकांशी त्याबद्दल काही गोष्टी शेअर करतो. येस, सो थँक्यू सो मच तनुप्रिया मॅडम. अजून हा, मृदुल मॅडम. येस, तुम्ही थोडीशी ओळख करून देता तुमची? हॅलो. बर, तोपर्यंत मंगल मॅडम तुम्ही सांगता का? हा, आत्ता येस. ओळख माझी तशी करून दिलीच आहे. हो. माझं नाव मी मंगल नाईक जोशी, आणि मी तरुण भारत ऑफिसमध्ये सावंतवाडीला उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. तर पुस्तक वाचनाची आवड आहे, पण पुस्तक वाचन काही माझं जास्त होत नाही. पण तरीही आत्ता जर हा उपक्रम सुरू झाला तर मला वाटतं माझ्याकडून पुस्तक वाचन होईल, म्हणजे माझ्यासाठी हा खूप लाभदायक आहे. तर त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची, म्हणजे आयोजकांची आणि ज्यांनी ही संकल्पना आणली आहे, तर आपल्या मॅडम आपली सुद्धा मी एक कृतज्ञता व्यक्त करते. आणि हा असाच चालू ठेवा, म्हणजे आमचा त्यातनं खूप फायदा होईल, म्हणजे व्यक्तिशास्त्री खूप फायदा होईल, एक पुस्तक वाचून होईल त्यामुळे. येस येस, नक्की नक्की. थँक्यू सो मच. आणि हो, नक्कीच पुस्तक वाचन संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि सुरुवात स्वतःपासून करायची आहे, हाच आपला हेतू आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण पुस्तक वाचू वाचू म्हणतो आणि ते तिथेच पडून असतं, आपण विकतही घेतो, आपल्या आजूबाजूलाही असतं, पण ते छान पद्धतीने वाचलं जात नाही. म्हणूनच ही संकल्पना आपण आणलेली आहे की 25 मिनिटं आपण सगळे एकत्र येतो, एक इंटेन्शन सेट करतो की आता पुस्तक वाचायचं आहे, 25 मिनिटं पुढची बाकी काहीही करायचं नाही, फक्त फोकस इथेच द्यायचा आहे. कारण डिस्ट्रॅक्शन आजच्या जगामध्ये इतकी आहेत आपल्याकडे, त्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्ट्रॅक्ट होतो. तर ती सगळी डिस्ट्रॅक्शन्स आपण बाजूला करतो आणि फक्त लक्ष पुस्तकाकडे केंद्रित करतो. हाच आपला हेतू आहे. त्यामुळे आपण दर शुक्रवारी भेटत जाऊया. थँक्यू सो मच मंगल मॅडम, तुमचेही आभार की तुम्ही जॉईन झालात. आणि स्वागत सर्व नवीन जॉईनर्सचे. आणि मला वाटतं मृदुल मॅडमनी असं सांगितलेलं आहे की त्या अनम्यूट करू शकत नाहीयेत स्वतःला. हरकत नाही मृदुल मॅडम, तुम्ही ग्रुपवरती आहातच असं मला वाटतं, तर तुम्ही ग्रुपवरती तुमची ओळख नक्की द्या.
Yes. हॅलो चिन्मयी मॅडम, आवाज ऐकू येतोय का? हो, येतोय, बोला ना. ओके. मी डॉक्टर मृदुल वडेर पुण्याहून बोलतीये. आपण म्हणजे तुम्ही आणि मी माइंडफुलनेस ॲपचं अजित कुलकर्णी सरांचं जेव्हा हँडओव्हर झालं त्या ॲपचं, तेव्हा पुण्यात भेटलो होतो आणि मला वाटतं त्यानंतरच हा ग्रुप फॉर्म झाला. तर मी ॲक्च्युली बघत असते या ग्रुपमध्ये बरेच जण खूप छान इन्फॉर्मेटिव्ह देत असतात नॉलेज. तर मी पहिल्यांदाच आज जॉईन झाले. मागच्या वेळी जॉईन होणार होते पण समहाऊ मला जमलं नाही आणि मी आज म्हणजे स्मिता मॅडमनी जसं सांगितलं तसं मी पुस्तक वाचतीये, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फी. तर छान म्हणजे शांतपणे वाचलं गेलं. जी काही अर्धा तास मी वाचलं. तर त्याच्या आधी ॲक्च्युली माझे 10-15 मिनिटं मिस झाले माझा फोन डिस्चार्ज झाल्यामुळे. त्यामुळे तुम्ही प्लीज व्हिडिओ पोस्ट करताय, इट्स गुड. सो थँक्यू फॉर दॅट. आणि स्मिता मॅडमनाही खूप थँक्स. आणि व्याजच्या ज्या देसाई मॅडम आहेत त्यांच्या उपक्रमासाठी त्यांना पण धन्यवाद. कारण खूप कमी लोक असतात की जी खरंच डेडिकेटेडली काम करतात. तर एक छान कम्युनिटी मिळाली मला पुस्तकासाठी, कारण रीडिंग आवडतं. तर थँक्स फॉर ऑल दॅट. झालं. हो हो, थँक्यू सो मच मृदुल मॅडम. तुमचा चेहरा बघितल्यावर मला नक्की आठवेल, आपण भेटलेलो होतो. आणि तुम्ही जॉईन झालात आणि पुस्तक वाचलात त्याबद्दलही धन्यवाद. आणि पहिली जी मिनटं मिस झाली तुमची, तर ती तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये बघाच आणि मग पुन्हा एकदा पुस्तक वाचून बघा काय फरक पडतोय. येस. नक्की. तनुप्रिया मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा हँड रेज केलाय, काही बोलायचं आहे? तो मगाशी केला होता. ओके ओके, नो प्रॉब्लेम. येस. ओके. सो पूनम. आठवण द्यावी लागली मला मध्येच की मला आभार प्रदर्शन करायचं आहे म्हणून. तर खूपच सुंदर होतं बाई नेहमीप्रमाणे. आणि सुरुवातच तुम्ही केली की थंडी लागत असेल तर स्वतःभोवती स्वेटर जसं आपण घालण्याचा विचार करतो, पण वातावरण असं निर्माण करू की सगळ्यांना तिथं उबदारपणा मिळेल. हे वाक्य आपण वाचनाबरोबर आपल्या आयुष्यातही नक्कीच वापरू शकतो. तर इतक्या सुंदर आणि खूप म्हणजे माहिती फक्त नव्हती, तर खऱ्या अर्थानं जे ज्ञान देणं असतं ते तुम्ही या वक्त्या म्हणून आज केलेलं आहे. आणि उत्तम पद्धतीनं आम्हाला समजून सांगितलं तुम्ही आणि त्यामध्ये तुमचा शिक्षकी गुणधर्म दिसत होता. आणि खरोखरच खूप छान वाटलं. आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही वक्ते आहात म्हणून तुमचे आभारच, पण श्रोत्यांचाही मला आभार मानायचा आहे की बॅचच्या मॅडम आहेत त्या इतक्या उंचीवर आहेत. आज त्यांचं वाचन किती समृद्ध आहे ते कळतं त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून. पण आपण आज काहीतरी नवीनच शिकतोय अशा पद्धतीनं त्या आज या सेशनमध्ये जॉईन झाल्यात. तर ही आपल्या सगळ्या वाचकांची त्यामध्ये खासियत आहे की आपण आपलं वय, आपली पोझिशन हे न करता फक्त वाचक या नात्यानं आज हा कार्यक्रम जॉईन केला. चिन्मयी बद्दल मी म्हणेन की चिन्मयीने जो हे कार्यक्रम सुरू केलेला आहे, जो प्रवास सुरू केलेला आहे, त्याच्या माध्यमातून आज आईनं एक व्हॅल्यू ऍड केली खूप छान पद्धतीनं. त्यामुळे हे सेशन खूप जास्त समृद्ध झालं. त्याबद्दल मी इथं उपस्थित आहेत ते सगळ्यांचेच आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. नक्की आपण पुढच्या सेशन मध्ये सगळे भेटू. येस. आणि थँक्यू सो मच पूनम, तुलाही, सर्वांना, वाचकांना आणि स्मिता नाईक मॅडमना सुद्धा धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.